प्रथम श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जावो हीच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आता वाजले आहेत 8:40 झाले आणि सकाळची जी कामं आहेत ती उरकून झाली. घर वगैरे पुसून झालं. आता देवपूजा केली. तर महादेवांची म्हणजे महादेवांच्या पिंडीचा अभिषेक करायचा आहे. तर पाऊस पण चालू आहे. गणपतीचं आज आगमन आहे परेलला, तर तिकडे पण जायचं होतं. तर बघूया, थोडासा पाऊस कमी झाला ना की मग आगमनाला जाते. चला मी पूजा कशी केली ते तुम्हाला दाखवते. देवपूजा झाली ना की असं वाटतं सर्व कामं झाले आणि एक घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. आपण अशी छानपैकी फुलं वाहून, धूप, अगरबत्ती, कापूर जाळतो घरामध्ये आणि जो कापुराचा सुगंध असतो त्यामुळे घरातील जे नकारात्मक ऊर्जा असते ते दूर होते. कापुरामध्ये लवंग, एक थेंब तुपाचा, अशा प्रकारे आपण रोज जर जाळलं ना तर नकारात्मक ऊर्जा घरातील दूर होते. तर अशा प्रकारे देवाची पूजा करून झालेली आहे आणि महादेवाला काळे तीळ अर्पण केले. त्यानंतर एक तांदूळाचा अख्खा दाणा अर्पण केला. आता सोमवारी मला 108 अख्खे मूग असतात ना ते अर्पण करायचे आहेत. 108 अख्खे मुगाचे दाणे, 108 आपले तांदूळाचे दाणे अख्खेवाले, अशा प्रकारे काळे तीळ अशा प्रकारे अर्पण करायचे आहेत आपल्याला प्रत्येक सोमवारी, कारण खूप चांगलं शुभफळ प्राप्त होते. आणि अशा प्रकारे पूजा आता माझी पूर्ण करून झालेली आहे आणि आता जेवण बनवायला घेते. तर थोडंसं गंगाफळ घरात बाकी होतं त्या दिवशी आणलेलं, तर म्हटलं आता सकाळी सकाळी गंगाफळाची लवकर पटकन भाजी बनवते. आणि आता तुम्हाला तर सांगितलं मला गणपती आगमनला जायचं आहे, तर त्यामुळे मग थोडीशी बटाट्याची भाजी बनवते आणि थोडंसं गंगाफळ, म्हणजे एवढं होतं तर कारण मुलांना डब्याला आणि जेवण करायला पुरणार नाही. मग त्यामुळे म्हटलं बटाट्याची भाजी आणि हे गंगाफळाची भाजी अशा 2 प्रकारच्या भाज्या बनवते. कुठेही जायचं असलं ना तर हे 3-4 कामं करूनच जावं लागतं. झाडझूड करणं, घर पुसणं, देवपूजा करणं, जेवण बनवणं, अशा प्रकारे करूनच निघावं लागतं. तर म्हटलं चला पटकन जेवण बनवते आणि मग आता 10 वाजले तर 11 वाजेपर्यंत निघते. आणि हा माझा काही प्रमोशनचा व्हिडिओ नाही आहे, नाहीतर तुम्ही म्हणणार की ताई प्रमोशनचा व्हिडिओ आहे. असं नाही आहे, हे मी स्वतः मागवलेलं आहे. आणि माझ्याकडे एक मोठी आहे शेल्फी तर ते म्हणजे रिंग लाईट आहे त्याला, तर त्याचा रिंग लाईट खराब झाला. तर मला हे ना थोडं किचनमध्ये पण पाहिजे होती आणि ब्लॉगिंग करायसाठी पण मला बाहेर पाहिजे होती. आता गणपती आगमनासाठी जायचं आहे, तर मग काय थोडंसं ना खूप गर्दी असते, तर त्याच्यामुळे ना शेल्फी असली ना की मग व्यवस्थित थोडे व्हिडिओ येतात गणपती बाप्पा जेव्हा निघालेत तेव्हा. आणि अशा प्रकारे मग मी मागवली. मुलगा पण बोलला की आई मागवून घे, कारण गणपतीला खूप गर्दी असते आणि मग त्याच्यासाठी हे तुला उपयोगी पडेल. तर मग मी हे किती 1450 रुपयाची मागवली. आणि वजन आहे याला खूप, हँडल जे आहे ना याचं खूप भारी आहे आणि पण खूप छान आहे. म्हणजे आपण असं व्हिडिओ लावला ना, व्हिडिओ चालू करून ठेवला ना की याचं बाजूला एक बटन राहतं खाली, की सारखं सारखं आपल्याला मग ते व्हिडिओला मोबाईलला टच करायची गरज नाही, ते बटन राहते त्यानं मग व्हिडिओ चालू पण होते. आणि खूप उंच आहे शेल्फी, त्यामुळे काही एवढं प्रॉब्लेम होत नाही व्हिडिओ बनवताना. आणि खूप छान पण आहे आणि किचनसाठी पण खूप छान आहे जेव्हा आपण जेवण बनवतो तेव्हा. तर अशा प्रकारे खूप उंच आहे आणि जे हँडल आहे हे बाजूला आहे, तर याने पण आपण असा मोबाईल फिरवू शकतो. आणि जी होती ना शेल्फी दुसरीवाली, ते जे आपण समजा ब्लॉगिंग करतो घरामध्ये, तर ती आपण असं जेव्हा इकडे जातो तिकडे जातो तर तो मोबाईल जे आहे शेल्फी आपोआप आपल्यासोबत अशी फिरते. तर ती थोडी महाग होती, तर म्हटलं चला सध्याची आपण हेच घेऊया. तर अशा प्रकारे हे घेतली. तुम्हाला हे कशी वाटली नक्कीच सांगा. तर आता मी पोहोचली आहे कल्याणला. तर मला जायचं होतं परेलला, तर त्याच्यासाठी मग मी कल्याणला आली आणि तिकीट काढलं CSTचं. आणि बघा पाऊस पण थोडा थोडा येतो जातो येतो जातो. तर मी बाप्पाला प्रार्थना करते जास्त पाऊस येऊ नको देऊ, कारण जास्त पाऊस आला ना मग त्याच्यामुळे काय होतं, ते छत्री घेऊन उभं राहणं आणि मग जेव्हा गणपती निघतात मग तेव्हा एवढी गर्दी असते. याच्या आधी मी गेलेली ना, खूप गर्दी. आणि आज तर 15 ऑगस्ट आहे आणि परत रविवारी पण गणपती येणार आहेत, तर त्यामुळे खूप गर्दी असणार आहे.
आणि मग तुम्ही असेच आपले डेली रुटीन ब्लॉग बघण्यासाठी आणि जे देवस्थानचे ब्लॉग मी टाकणार आहे. आता मी विचार करते, भीमाशंकरला पण मला जायचं होतं. खूप दिवसची इच्छा आहे, जाते करते, पण लवकर होतच नाही. आणि जेव्हा देव बोलवते आपल्याला तेव्हाच आपल्याला दर्शन मिळतं. आपण कितीही प्रयत्न केले की आपल्याला जायचं आहे तोपर्यंत आपण जाऊ शकत नाही, जोपर्यंत परमेश्वर आपल्याला बोलवत नाही. आता मी पोहोचली आहे करी रोडला. तर आता इथून पण गणपती येणार आहेत आणि जो दुसरा गेट आहे तिथून पण गणपती येणार आहेत. तर असेच डेली रुटीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. आणि मी पूर्ण गणपती आगमनचा ब्लॉग टाकणार आहे, नक्की पहा.